नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा जनतेशी संवाद. विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर करू नये आणि आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नयेत, वांगचुक यांची मागणी. पुण्यात काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन. विद्यार्थी लाठीचार्ज आणि राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा केला निषेध व्यक्त. यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठलाची पूजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार. मंदिर समिती विठ्ठलाच्या आषाढी एकादशीच्या पूजेसाठी सज्ज. पहिल्या दिवसापासून माझा आंदोलनाला पाठिंबा. या सरकारपेक्षा इंग्रज चांगले होते. राजीनामा मागत आहेत, त्यात चुकीचं काय आहे? उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. सहकार न्यायालयाने गोकुळ प्रशासकांसह दूध संस्थेचीही हरकत फेटाळली. दूध संस्थांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार. इंडिया आघाडीचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. संसदेत त्यांच्या लोकशाही विरोधी कारवाया स्पष्टपणे दिसून येत आहेत. JP नड्डा यांचं वक्तव्य. मुसळधार पावसामुळे डहाणूतील अनेक सखल भाग जलमय. डहाणू बस आगाराला तलावाचे स्वरूप प्राप्त. कोकणातील खेडमध्ये मुसळधार पावसादरम्यान मॅगी भरलेला ट्रक नदीत वाहून गेला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील जनपथ, राजीव चौक, पटेल चौक आणि सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्टेशन राहणार बंद. पुढील सूचना येईपर्यंत राहणार बंद. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर पोलिसांची बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई. 3,37,000चा मुद्देमाल जप्त. पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.